नमस्कार मंडळी. कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा म्हणजे खुश राहाल आणि आनंदी आयुष्य जगाल. तर मंडळी, संत चरित्राच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत पश्चिम बंगाल इथे होऊन गेलेले प्रख्यात संत चैतन्य महाप्रभू यांच्याबद्दल. चैतन्य महाप्रभू बद्दल मी शालेय जीवनामध्ये जेव्हा मला वाचनाचं खूप वेड होतं, तर वाचन करताना एक गोष्ट वाचली होती. ती म्हणजे त्यांची आणि त्यांच्या मित्रातल्या संबंधातली अशी गोष्ट होती, की ज्यामुळे दोन गोष्टी माझ्या मनावर पक्क्या ठसल्या, की मैत्री असावी, तर त्यामध्ये देखील समर्पण भावना असावी, निष्ठा असावी आणि स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीपेक्षा स्वतःच्या निष्कलंक चारित्र्यावर विश्वास ठेवावा. वैयक्तिक प्रगती स्वतःतील गुणवत्तेनुसार हळूहळू होतच असते. तर ती गोष्ट काय होती बरं अशी, की जिनी माझ्या मनामध्ये अशी मैत्रीची बीज रोपली. तर गंगापूर मधल्या गंगादास पाठशाळेमध्ये दोन मित्र होते, दोन विद्यार्थी होते. ते पक्के मित्र पण होते. दोघेही बुद्धिमान होते, मेधावान होते. दोघांमध्ये चर्चा व्हायच्या आणि वादविवाद व्हायचे, निष्कर्ष यायचे आणि ते त्यांच्यातला संबंध एकमेकांबद्दल आदराप्रती पण असावा, कारण दोघेही बुद्धिमान होते. पण ईर्ष्या आणि द्वेष मात्र मुळीच नव्हता. तर एकदा पाठशाळेमधून परत एका मित्राचं नाव होतं रघुनाथ आणि दुसऱ्या मित्राचं नाव होतं विश्वंभर मिश्रा. तर हे जे पंडित रघुनाथ होते, त्यांचं पण ते शालेय वयातली ते दोन्ही विद्यार्थी न्यायशास्त्रावरती त्यांचा न्याय व्याकरण याचा अभ्यास केला जात असे. भाषा, न्याय, व्याकरण या विषयांचा अभ्यास पाठशाळेमधून होत असे. तर न्यायशास्त्रावरती त्यांनी एक पुस्तक, खूप अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहायला घेतला आणि ग्रंथ लिहिताना जेव्हा ते मित्राशी चर्चा केली तर त्यांना कळलं त्या मित्रांनी पण त्याच विषयावर ग्रंथ लिहिलाय. तर एकदा पाठशाळेमध्ये त्यांनी आपल्या मित्राला विचारलं, विश्वंभरला, की मित्र, मी पण न्यायशास्त्र नावावरचा एक दधिती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, तू पण न्यायशास्त्रावर काहीतरी लिहितोय असं कळलं मला, तर तू आणशील उद्या, आपण वाचूया तुझाही ग्रंथ आणि माझा पण तू बघशील. तर विश्वंभर हो म्हणाले. विश्वंभर म्हणजे आपले चैतन्य प्रभू. आणि येताना दुसऱ्या दिवशी त्यांनी ती ग्रंथाची प्रत आणली आणि परत त्यांना नावेमध्ये बसून त्यांना जावं लागत असे, तर त्यावेळी ते नावेमध्ये आपल्या ग्रंथाचं काही प्रकरण वाचू लागले आणि जसजसे ग्रंथाचे प्रकरण वाचन करू लागले, त्यांचं लक्ष तर ग्रंथामध्ये होतं, पण ते ऐकणाऱ्या रघुनाथांच्या चेहऱ्यावरचे हाव बघता बघता बदलले. डोळे पाण्याने भरून आले आणि ते डोळ्यातनं टपाटप पाणी पडू लागले. इकडे वाचता वाचता आपला ग्रंथ कसा वाटतोय मित्राला म्हणून चैतन्य प्रभूंची नजर आपल्या मित्राकडे गेली, रघुनाथकडे, आणि त्यांना दिसलं की आपला मित्र रडतोय. मित्र, काय झालं, का रडतोय, काही झालं का तुला, काही चावलं की मग काय झालं? तर पंडित रघुनाथांनी उपरण्याने डोळे पुसले आणि सांगितलं, मित्रा, तुझा ग्रंथ इतका छान आहे रे, की तो वाचता ऐकताना मला असं जाणवलं की माझा ग्रंथ याच्यासमोर अगदी फिका आहे आणि तुझा ग्रंथ जेव्हा लोक वाचतील तर माझ्या ग्रंथाची किंमतच उरणार नाही, कोणीही माझा ग्रंथ वाचणार नाही आणि म्हणून मला थोडस वाईट वाटतंय, म्हणून डोळे भरून आले, दुसरं काही नाही. तर पंडित रघुनाथांचं हे भाषण ऐकलं चैतन्य प्रभू थोडा क्षण विचारात पडले, म्हणाले, बस एवढ्यासाठी तुला इतकं वाईट वाटतंय, चल हा घे. करून त्यांनी तो पूर्णच्या पूर्ण लिहिलेला ग्रंथ हस्तलिखित त्या पाण्यामध्ये फेकून दिलं. नदीच्या पाण्या प्रवाहाबरोबर ते वाहत जाऊ लागलं आणि तो ग्रंथ निश्चित दधिती नावाच्या न्यायशास्त्रावरच्या प्राचीन महान ग्रंथांपेक्षाही सरस असणाऱ्या तो ग्रंथाला जग मुकलं. पण लोकांना एक महान एक व्यक्तिमत्व लाभलं आणि कळलं की सगळीकडे झाली ही चर्चा त्याबद्दलची आणि सगळ्या लोकांना कळलं की किती महान एक मार्गदर्शक गुरु, महान व्यक्तिमत्वाचा आपल्याला आपल्या समोर आहे ते. तर मंडळी, या चैतन्य महाप्रभूंचे मूळ नाव विश्वंभर मिश्र असं होतं. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1486 साली झाला आणि मृत्यू 14 जून 1534 साली झाला. एकंदर 48 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. आता त्यांच्या प्रथम पत्नीचं नाव लक्ष्मीप्रिया होतं, तर ती अकाली विषमज्वराने गेली आणि मग त्यांनी दुसरा विवाह केला. त्या पत्नीचं नाव विष्णू
विष्णुप्रिया होतं. प्रथम पत्नी लक्ष्मीप्रिया, दुसरी विष्णुप्रिया. स्वतः विश्वंभर मिश्रा हे दिसायला अलौकिक सुंदर होते. असं म्हणतात की लहानपणी हे गोंडस आणि सुंदर बालक जर झोपलं असेल तर त्याची शची माता जेव्हा एकटक त्या बालकाकडे बघे तर तिला त्यांच्याभोवती एक प्रकाशाचं वलय दिसे. बाल रूपातच आणि त्याचबरोबर तिच्या कानावर एक आवाज येत असे घुंगरांचा. बाल रूपातच ते सगळ्यांचं मन असं जिंकून घेत असत. लोक त्यांच्याकडे मोहित होत असत. आता ब्राह्मण कुटुंबात ते असल्यामुळे सोवळं ओवळं स्पृश्यापृश्यता घरी जरी पाळली जात असे तरी देखील त्यांना त्यामध्ये काही विश्वास नव्हता. आई जर रागवायला आली तर ते एखाद्याच अंबाराच्या मुलाला शिवून आईला पकडायला धावत आणि आई घरात जात असे, असे उल्लेख आहेत. तर चैतन्य महाप्रभूंचा मोठा भाऊ त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. त्याचं नाव विश्वरूप. गुरु अद्वैताचार्यांच्या पाठशाळेमध्ये विश्वरूप शिक्षण घेत होता आणि शिकताना तो देखील अत्यंत बुद्धिमान, विनम्र म्हणून शिक्षकांमध्ये परिचित होता. पण जसं हा विद्यार्थी मोठा होऊ लागला तसतसा त्याचा ओढा वैराग्याकडे वाढला. जेव्हा आई वडील त्यांच्या लग्नाचा विचार करू लागले तेव्हा विश्वरूपांनी घर सोडलं आणि ते संन्यासी होण्याला निघून गेले. आता आई वडिलांना असं दुःख झालं की आपण या मुलाला शिकवलं आणि हा मुलगा आपल्याला सोडून गेला. आधीच त्यांना 8 मुलीमधल्या मृत्यू कालावश झाल्या होत्या आणि त्यानंतर मग दुसरा पुत्र जन्माला आला होता, तो म्हणजे विश्वंभर. तर मग त्यांनी ठरवलं की आता विश्वंभरला आपण शाळा शिकवायची नाही. जर हा शाळा शिकला नाही तर हा जाणार पण नाही सोडून. पण नियती काहीतरी वेगळंच ठरवत असते. स्वतः विश्वंभरांची खूप इच्छा होती शिक्षण घेण्याची. तर त्यांनी एकदा आपल्या मित्रांना असं भिकाऱ्यासारखं नाटक केलं, स्वतःही बनल्याचं, आणि डोळ्याला पट्टी बांधली आणि भिक्षा दे बाई करत ते दाराशी आले. तर आई एकदम ओरडली, ही कसली तुझी दळभद्री लक्षणं. तर त्यांनी डोळ्यावरची कापड काढलं आणि म्हणाले की माते, जो कोणी शिक्षण घेत नाही तो अशा प्रकारे आयुष्य व्यतीत करतो. तुला हवंय माझं आयुष्य असं जायला? पाठशाळेत जाणं यासाठी आवश्यक आहे. आता मुलाचा इतका हट्ट पाहिला तर शची देवी आपल्या नवऱ्याला म्हणाल्या की जाऊ दे, याला शिकवूया आपण. आणि मग पूर्वी शिक्षण घेण्यापूर्वी, पाठशाळेत जाण्यापूर्वी मौंजी बंधन केलं जात असे. तर व्रतबंध करत असताना एक प्रथा आहे की कानामध्ये बटूच्या गुरुमंत्र सांगितला जातो, गायत्री मंत्र सांगितला जातो. तर हा गायत्री मंत्र त्यांच्या कानामध्ये जेव्हा सांगितला गेला तर असं म्हणतात तो ऐकल्याबरोबर विश्वंभर भावावस्थेत गेले. त्यानंतर त्यांना मायापूर जवळच्या गंगानगरच्या गंगादास नावाच्या पाठशाळेमध्ये शिकायला पाठवलं. तरी देखील पंडित जगन्नाथ पंडित जे होते वडील, ते खूप हळवे झाले होते. पहिल्या 8 कन्या जन्मल्यावरच कालावश झाल्या होत्या. ज्येष्ठ पुत्र संन्यासी झाला आणि असा बुद्धिमान सुशील सुपुत्र विश्वरूप जर संन्यासी झाला तर विश्वंभर पाठशाळेत गेला. आता घर रिकामं झालं. तर पुत्र वियोगाने पंडित जगन्नाथ आजारी पडले आणि लवकरच कालावश झाले. पितृछत्र हरपलं तेव्हा विश्वंभर फक्त 11 वर्षाचे होते. वेदाभ्यास, व्याकरण, न्यायशास्त्र यामध्ये अल्पावधीत त्यांनी पारंगतता प्राप्त केली. त्यामुळे 16व्या वर्षीच त्यांना पाठशाळा सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं. कारण ते स्वतः बुद्धिमान होते आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. तर मग त्यांनी ठरवलं आपण पाठशाळा काढायची. पण मग प्रश्न असा राहिला की पाठशाळा काढायची कुठे, जागा हवी त्यासाठी. तर नवद्वीपातले गर्भश्रीमंत मुकुंद संजय यांनी त्यांचा तो प्रश्न सोडवला. आणि त्या काळी असं राहत असे की अत्यंत श्रीमंत लोकांच्याकडे नवचंडी यज्ञ वगैरे असे सतत कार्य, धार्मिक कार्य होत असत. तर त्यासाठी बांधलेला एक मंडप होता. तर तो चंडी मंडप जो होता तो त्यांनी पाठशाळेसाठी दिला. आणि अत्यंत खेळकर आणि सुंदर अध्यापन शैलीमुळे लवकरच त्यांच्या पाठशाळेमध्ये अनेक विद्यार्थी येऊ लागले आणि त्यांची कीर्ती वाढायला लागली. तर काश्मीरचे एक दिग्विजय पंडित होते आचार्य केशव यांनी यांच्या कानावरती कीर्ती गेली तर एकदा ते त्यांना भेटायला आले
आणि त्यांनी गंगेचं स्तोत्र यांना म्हणून दाखवलं. आता चैतन्य प्रभूंनी ते गंगेचं स्तोत्र ऐकलं, पण मधलेच काही श्लोक म्हणजे सुरुवात नाही शेवट नाही मधल्या श्लोकांमधले तसेच्या तसे श्लोक म्हणून त्यांनी दोष काढून दाखवले. तर पंडितांचा विश्वंभराच्या प्रतिभेपुढे पराभव झाला आणि ही बातमी सर्वत्र पसरली. त्यांनी मान्य केलं की खरंच तुम्ही काढले ते दोष आहेत माझ्या स्तोत्रामधले आणि सर्वोपकरणी ही बातमी पसरली. आता विश्वंभरांचे चैतन्य प्रभू नाव कसं झालं बरं? तर हा जो प्रवास आहे त्यासाठी त्यांची पत्नी जी विष्णुप्रिया आहे तिच्या सहवासामुळे वैष्णवांबद्दल त्यांची मानसिक भूमिका तर तयार झाली होती. आता अद्वैताचार्यांचे गुरुबंधू श्री ईश्वरपुरी यांच्या आणि विश्वंभरांच्या यांच्या भेटी दरम्यान एकमेकांचं त्यांचं बोलणं झालं. तर अचानक ईश्वरपुरींनी विश्वंभरांना अद्भुत त्यांचं तेज देखणेपणा बघून असं एकदा रस्त्यात भेट झाली तरी आपोआप ओळखलं होतं, कारण त्यांच्या कानावर विश्वंभरांची कीर्ती आलीच होती. दोघांच्या मध्ये बोलणं झालं आणि त्यावेळी ईश्वरपुरींनी त्यांना असं विचारलं की मी एक श्रीकृष्ण लीलामृत लिहिलेलं आहे, तर तुम्ही वाचून त्यावर टीका कराल का? म्हणजे ते कसं आहे त्याचं परीक्षण लिहाल? तर विश्वंभरांनी ते मान्य केलं आणि रोज श्रीकृष्ण लीलामृतांचं ते श्रवण करू लागले. आता पुढे काही मित्र काही शिष्य यांच्याबरोबर ते गयेला गेले यात्रेसाठी. आता श्रीकृष्णाने गयासुराच्या मस्तकावर पाय ठेवला, त्या चक्रबेंडाला ते गेले आणि तिथे श्रीकृष्णांची पदचिन्ह आहे त्यासमोर नतमस्तक होताना त्यांचं अंतःकरण भावविभोर झालं. पुढे ईश्वरपुरींकडून गोपीजन वल्लभाय नमः हा दीक्षा मंत्र त्यांना प्राप्त झाला आणि त्यांनी श्रीकृष्ण दर्शनाचा ध्यास घेतला. भक्तिरस हृदयात जागला आणि घरातले किंवा गुरु म्हणून कामातलं त्यांचं सगळं लक्ष उडालं. सतत श्रीकृष्णाच्या ध्यासामध्ये ते राहू लागले, लीन राहू लागले आणि ते गौरांग प्रभू बनले. आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणारे पुढे अनेक प्रसंग त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांच्याबरोबर आढळले, ते दिसून आले आणि त्यांचा उल्लेख आजही वाङ्मयामध्ये आढळतो. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एकाच वेळी कृष्णाचा भास होई तर कधी कधी राधेचा भास होई भक्तांना, कारण ते दिसायला अत्यंत देखणे होते आणि त्यामुळे कधी ते चंदन ज्याप्रमाणे लावत असत त्याप्रमाणे राधा किंवा कृष्ण यांचा भास भक्तांना होत असे त्यांच्यामध्ये. गौरांग प्रभूचं वैराग्य पुढे इतकं वाढत गेलं की त्यांनी मग संन्यास घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मात्र आईची परवानगी घेतली, पत्नीची परवानगी घेतली आणि केशव भारती या संन्याशाकडे जाऊन चर्चा करून त्यांनी आपल्या संन्यासाचा दिवस ठरवला. आता भारती संन्यासी यांच्याकडून संन्यास दीक्षा घ्यायची त्यांनी ठरवली आणि त्यानंतर तसं केलं आणि मग त्यांचं नाव श्रीकृष्ण चैतन्य भारती हे ठेवलं गेलं. तेच आपले चैतन्य प्रभू. संन्यास दीक्षेनंतर ते जगन्नाथपुरीला गेले. त्यांच्या जीवनात अलौकिक दिव्य प्रेमाच्या भक्तीच्या सर्व अवस्था वेळोवेळी प्रगट झाल्या असं म्हणतात. पंडित ईश्वरपुरी यांच्या तोंडून श्रीकृष्ण कथा ऐकण्यापासून त्यांच्या श्रीकृष्ण प्रेमाची सुरुवात झाली आणि शेवट सुद्धा असा झाला की जगन्नाथपुरीच्या श्रीकृष्ण मूर्तीमध्ये ते अंतर्धान झाले आणि नाहीसे झाले. पण असं म्हणतात की श्री चैतन्य प्रभूंच्या निर्वाणाबाबत अनेक आख्यायिका लिहून ठेवलेल्या आहेत, अनेक मतमतांतर आहेत. जगन्नाथपुरीच्या मंदिरात त्यांनी प्रवेश केला तेव्हा मंदिराचे दरवाजे आपोआप बंद झाले असं म्हणतात आणि सदेह जगन्नाथाच्या मध्ये ते मिसळून गेले असं त्यांच्याबद्दल म्हणतात. काही चैतन्य मंगल ग्रंथामध्ये असाही उल्लेख आहे की जगन्नाथ मंदिरातलं त्यांचं प्रस्थ वाढलं, पुजाऱ्यांना ते आवडलं नाही, त्यामुळे काठ्या घेऊन पुजारी मारायला धावले आणि चैतन्य प्रभू नाहीसे झाले. ते मदन गोपाळ मंदिरामध्ये एका भिक्षेकरीच्या रूपामध्ये कुणाला तरी दिसले, पण त्यानंतर मात्र ते कुणालाही दिसले नाही. 1533 सालच्या आषाढाच्या रथयात्रेमध्ये नाचताना ते पडल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली असंही म्हणतात की त्यामुळे त्यांना ताप आला आणि 14 जून 1533ला अष्टमीच्या दिवशी त्यांना नेण्यासाठी स्वतः विष्णू गरुडावर बसून आरूढ होऊन आले आणि ते परमेश्वर चरणी लीन झाले.
अशी ही एक गोष्ट ओडिसाच्या इतिहासामध्ये नोंद केलेली आहे की राजा रुद्रप्रताप त्या काळी होता. तो संत चैतन्य प्रभूंच्या खूपच भजनी लागला, सतत संकीर्तनामध्ये रमू लागला. त्यामुळे राज्य कारभाराकडे त्याचं दुर्लक्ष होऊ लागलं. परकीय चक्र येण्याची चिन्ह दिसू लागली. तर मग सेनापती गोविंद विद्याधर याला इतका राग आला की त्यांनी कट करून मंदिराचे दरवाजे बंद केले आणि त्यांना ठार केलं. त्यांचा मृतदेह देखील तिथेच कुठेतरी पुरला. आणि त्यांच्या शिष्यांना एक दिवस अचानक चैतन्य प्रभू नाहीसे झालेले दिसले. तर त्यांच्या शिष्यांनी सर्व जगन्नाथपुरी सोडलं आणि ते वृंदावनला परत गेले सर्व शिष्य. आणि जगन्नाथ मंदिरामध्ये चैतन्य प्रभूंनी सुरू केलेलं श्रीकृष्ण कीर्तन त्यानंतर पुढचे 50 वर्ष बंद करण्यात आले. असे अनेक आख्यायिका ज्यांच्या शेवटाबद्दलच्या आहेत. असे चैतन्य प्रभूंचा शेवट कसाही झाला असेल, वास्तव काहीही असलं तरी जगन्नाथाशी ते एकरूप झाले हे मात्र अंतरिम सत्य आहे. चैतन्य प्रभूंनी राधाकृष्ण भक्तीला बंगालमध्ये महत्वाचं सामर्थ्य मिळवून दिले. तर मंडळी, आज चैतन्य प्रभूंना वंदन करून मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया अशीच एक संतकथा घेऊन. तोपर्यंत आज्ञा असावी.